नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण उन्हाळी वाळवणातील एक रेसिपी बनवणार आहोत. खूप छान अशी ही रेसिपी आपली तयार होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ओले हरभरे सोलून घेतलेले आहेत. तर हरभऱ्याचा आता सीझन आहे. माझ्याकडे हे ओले हरभरे होते म्हणून मी यापासूनच रेसिपी बनवणार आहे. इथे मी 250 ग्रॅम ओले हरभरे घेतलेले आहेत. त्यासाठी 150 ग्रॅम एवढी मी मटकीची डाळ भिजवून घेतलेली आहे. तर ही डाळ मी 1 तास भिजवून घेतलेली आहे. छान अशी आपली ही डाळ भिजलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू. डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झालेली आहे. त्यामध्ये आणखीन आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे. तर थोडंसं मी आलं टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 8 ते 9 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. इथे मी अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडीशी यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. कोथिंबीर टाकली की झाकण लावून आता हे आपण बारीक करून घेऊ. तर तुमच्याकडे जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही यामध्येच हरभरे टाकले तरीही चालतात. तर इथे माझं मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं आहे, त्यामुळे मी आधी मटकीची डाळ बारीक केलेली आहे. आता यामध्ये थोडंसं आपल्याला लसूण टाकायचं आहे. त्यानंतर जेवढे हरभरे बसतील तेवढे हरभरे मी यामध्ये टाकलेले आहेत आणि बाकीचे राहिलेले हरभरे मी नंतर बारीक करून घेणार आहे. तर जेवढे मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे बसलेत तेवढे मी टाकून बारीक करून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, छान असं आपलं बारीक झालेलं आहे. तुम्हाला जर वाटलं की आपले हरभरे आणि मटकीची डाळ बारीक होत नाही तर अशा वेळेस तुम्ही 1-2 चमचे पाणीसुद्धा टाकू शकता. तर इथे मी एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि राहिलेले हरभरेसुद्धा आपण बारीक करून घेऊ. तर आता हे बाजूला ठेवू आणि राहिलेले हरभरे बारीक करून घेऊ. तर थोडेसे हरभरे राहिले होते ते सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे सुद्धा आपण बारीक करून घेऊ. तर इथे पाहू शकता छान असे बारीक झालेले आहेत. आता हे सुद्धा हरभरे आपण बाउलमध्ये टाकू आणि हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. तर आज आपण वड्या बनवणार आहोत. खूप छान अशा वड्या तयार होतात. आमच्याकडे उन्हाळी वाळवणाची सुरुवात ही सांडग्यांनी वड्यांनी केली जाते. मिक्स डाळीचे सांडगेसुद्धा बनवले जातात. विविध प्रकारचे सांडगे बनवले जातात. तर तुमच्या भागामध्ये वड्या म्हणतात किंवा सांडगे म्हणतात ते सुद्धा नक्की कळवा. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं या सांडग्यांना वड्यांना असते. तर तुम्ही नक्की कळवा की तुमच्या भागामध्ये या वड्यांना काय म्हणतात. तर आमच्या इकडे वड्या म्हणतात. तर इथे मी मिश्रण पिशवीमध्ये भरून कोन बनवलेला आहे. थोडासा कात्रीने कट देऊन घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वड्या तोडून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे वड्या तोडण्याची. तर छान अशा आपल्या वड्या पडत आहेत, पाहू शकता. अशाच प्रकारे आपल्याला वड्या तोडून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या तोडू शकता. तर इथे 1 ताट माझं वड्याने तयार झालेलं आहे. पाहू शकता छान अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे ताट बाजूला ठेवून आता दुसऱ्या ताटामध्ये सुद्धा आपण वड्या तयार करून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि वड्या नक्की करून पहा. खूप छान अशा या वड्या तयार होतात. तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तरी ते आपलं दुसरंसुद्धा ताट वड्याने तयार झालेलं आहे. आता हे दोन्ही ताटं आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहेत. उन्हामध्ये आपल्याला ह्या वड्या वाळून घ्यायच्या आहेत. वाळल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुमच्या भागामध्ये तुम्ही वड्याची भाजी ज्या पद्धतीने बनवतात त्याच पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवू शकता. खूप छान अशी ही भाजी तयार होते. तर वड्या नक्की करून पहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.